इंग्रजांचं जेव्हा भारतावर राज्य होतं त्यावेळेस बिवलकर नावाच्या कुटुंबाला इंग्रजांनी व्यक्तिगतरित्या त्यावेळेस काही एकर जमीन बक्षीस पात्र केली होती, बहाल केली होती। ते प्रकरण मनकवडा रोहित पवार यांनी आता खोदून काढलेलं आहे। अर्धवट ज्ञानाने ती सर्व माहिती ते आज महाराष्ट्राच्या जनतेला प्रेस कॉन्फरन्स मधून देत होते। त्यांचं असं म्हणणं आहे की बिवलकर कुटुंबियांनी ही जी काही जमीन इंग्रजांकडून मिळाली होती ती सरकारने परत घेतली पाहिजे। आता त्याला काही कायदे कानून हे असतातच, हे रोहित पवार या मनकवड्याला ठाऊक नाहीत। त्यांनी सरकारमधील एक मंत्री संजय शिरसाट हे जेव्हा सिडकोचे चेअरमन होते तो धागा पकडून संजय शिरसाट यांच्यावरती बेछूट आरोपबाजी सुरू केलेली आहे आणि ते त्यांचा राजीनामा मागत आहेत। आजच्या आज राजीनामा झाला पाहिजे। म्हणजे महाविरोधी आघाडीचे नेते जेव्हा जेव्हा ज्यांचा राजीनामा मागतील तेव्हा तो दिला केला पाहिजे, एवढे हे महापंडित लोक आहेत। रोहित पवार असं म्हणत आहेत की या जमिनीमध्ये जवळजवळ 150 एकर जमिनीमध्ये घोटाळा झालेला आहे, तो 5,000 कोटींपेक्षा जास्तचा घोटाळा आहे। आता यांचं खरं दुखणं काय आहे मी जनतेला सांगू इच्छितो। खरं दुखणं यांचं हे आहे की या सरकारमार्फत गृहनिर्माण मंत्र्यांमार्फत महाराष्ट्रामध्ये बिडडी चाळींच्या 560 कुटुंबांना ज्या चाव्या काल बहाल केल्या गेल्या हे यांच्यासाठी मोठं दुखणं आहे। कारण आज जनतेमध्ये एवढं चांगलं मत झालेलं आहे या सरकारच्या बाजूने की जनता सरकारच्या पाठी ठामपणे उभी राहिली की गोरगरिबांना आज घरं मिळायला लागलेली आहेत आणि हे दुखणं त्यांना अतिशय दुखायला लागलेलं आहे। जर सरकार असंच गोरगरिबांना फुकट घरं वाटप करायला लागली तर उद्या आमचं विरोधकांचं काय होणार हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। आणि म्हणूनच संजय शिरसाट यांना सिडकोच्या जमिनीचं कारण सांगून बदनाम करायचा हा केवळ एक प्रयत्न आहे, बाकी काहीही नाही। संजय शिरसाटांना ते असं म्हणत आहेत की गँग ऑफ गद्दार। मी या रोहितला हे सांगतो की तुमची जी मविया आहे ना ही महाविरोधी कपटी गँग आहे आणि सर्व कपटी एकत्र झालेले आहेत आणि बेछूट आरोप करायला लागलेले आहेत। या आरोपांमध्ये काही मात्र तथ्य नाही।